मित्रांनो नमस्कार. सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आज अत्यंत छोटा आणि अत्यंत बेसिक असलेला व्हिडिओ बनवणार आहोत आपण इंग्रजी विषयाचा. पण हा विषय किंवा हा जो टॉपिक आहे फक्त इंग्रजी विषयासाठी लागू पडतो असं नाही, हा कोणत्याही भाषेसाठी लागू पडतो. जेव्हा आपण एखादी भाषा शिकतो, ती भाषा शिकत असताना कुठून तरी सुरुवात करतो. ती सुरुवात महत्त्वाची असते, राईट. त्याला स्मॉलेस्ट युनिट ऑफ लिंग्विस्टिक असं म्हणतात, म्हणजे भाषाशास्त्राचं सर्वात छोटं युनिट. आपण इंग्लिशमध्ये त्यांना लेटर्स म्हणत असतो आणि साधारणतः इंग्लिशमध्ये 26 लेटर्स असतात. हे लेटर्स म्हणजेच ही एक प्रकारची इंग्रजीमधली अल्फाबेट आहे, ज्याला आपण मराठीत वर्णमाला म्हणतो. मराठीत ज्या पद्धतीने एकच वर्णमाला आहे त्या पद्धतीने एक अल्फाबेट आहे, म्हणून याला एस प्रत्यय लागत नाही. चुकून एस प्रत्यय तुम्ही लावत असाल तर लावायचा नाही. आपला व्हिडिओ ऑलरेडी यावर बनवून झालेला आहे, पण पुन्हा एकदा सांगतो, अल्फाबेट या शब्दाला एस प्रत्यय लागत नाही. अल्फाबेट्स म्हणजे अनेक वर्णमाला. मराठीत असतात का? नाही. मराठीत एकच वर्णमाला आहे, तसं इंग्रजीमध्ये सुद्धा एकच वर्णमाला आहे, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? अल्फाबेट. त्याच्यामध्ये लेटर्स 26 असतात. हे लेटर्स काय करतात? वर्ड्स बनवतात आणि या वर्ड्सपासून आपण वाक्य बनवतो. म्हणजे जेव्हा आपण घर बनवतो, त्या घरासाठी एक भिंत महत्त्वाची असते. ती भिंत म्हणजे सेंटेन्स आहे आणि या भिंतीला लागणाऱ्या विटा म्हणजे हे वर्ड्स आहेत, फार आवश्यक आहेत. जर तुमच्याकडे विटा नसतील तर भिंत बनवता येणार नाही. त्यामुळे कोणताही टीचर तुम्हाला काय शिकवत असतो की व्होकॅब्युलरीवर कॉन्सन्ट्रेशन करा, जास्तीत जास्त व्होकॅब्युलरी वाढवा. आणि व्होकॅब्युलरी हा विषय असा नाही की बसून आपण शब्द वाचायचे असतात, लर्न करायचे असतात. आपण खूप इंग्रजी वाचायचं असतं, त्यातले शब्द लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा असतात. असं बसून सगळे शब्द लर्न करणं असं नसतं. जेव्हा मी तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच शिकवले त्यावेळेस मॅक्झिमम शब्द शिकवलेले आहेत. पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये नाऊनपासून तर इंटरजेक्शनपर्यंत सर्व टॉपिक्स मी तुम्हाला शिकवले. त्यावेळेस प्रचंड शब्दसाठा मी तुम्हाला दिलेला आहे. हा शब्दसाठा महत्त्वाचा असतो आणि आपण अशा प्रकारे शिकायचा असतो. असं बसून शब्द गोळा करून अभ्यास करून शब्दांचा अभ्यास होत नाही. या शब्दांपासून वाक्य तयार करतो. आता हे वाक्य तयार करताना आपल्यासाठी रेफरन्स म्हणून मराठी वाक्य असतं आणि मराठी वाक्य आणि इंग्लिश वाक्य याच्यामध्ये थोडासा बेसिक फरक आहे. त्याच्यामुळे वाक्यरचनेत गडबड होत असते आणि इंग्रजीचे स्वतःचे काही नियम आहेत. ते नियम माहिती असून सवय नसल्यामुळे पुन्हा पुन्हा आपण त्या चुका करत असतो. आता एक वाक्य मराठीतलं घेऊया, ते म्हणजे तो रोज सकाळी 2 तास अभ्यास करतो. या ठिकाणी पहिला शब्द तो आला, चांगलं असतं. कर्त्याशिवाय वाक्य सुरू होऊ शकतं का? तर त्याचं उत्तर आहे हो. पण कर्ता घेऊन वाक्य सुरू करणं चांगलं असतं, त्याच्यात कन्फ्युजन राहत नाही. तो रोज सकाळी 2 तास अभ्यास करतो. ही एक आपली सर्वसाधारणपणे पद्धत आहे वाक्य बनवायची. पण हेच वाक्य आपण दुसऱ्या पद्धतीने कसं बनवू शकतो? रोज सकाळी तो 2 तास अभ्यास करतो. पण या दोघं वाक्यांचं एक वैशिष्ट्य मात्र समान आहे, ते म्हणजे अभ्यास करतो याला आपण काय म्हणतो? क्रियापद. इंग्लिशमध्ये काय म्हणतो? वर्ब. हा वर्ब नेहमी कोणत्या पोझिशनला येतो? लास्ट पोझिशनला येतो. तुम्ही दुसरं वाक्य पण बघितलं, अभ्यास करतो. हे काय आहे? क्रियापद आहे. याला काय म्हणतात? इंग्लिशमध्ये वर्ब म्हणतात. हे नेहमी शेवटी येतं. थोडक्यात दुसऱ्या पद्धतीने सांगायचं तर सब्जेक्ट आणि वर्ब हे सोबत येत नाही. यांच्यामध्ये बरंच अंतर असतं. इथे सुद्धा बघा तुम्ही, तो हा शब्द कुठे आहे आणि 2 तास मध्ये शब्द आला, त्यानंतर अभ्यास करतो. परंतु इंग्रजीचं वैशिष्ट्य असं आहे की हा सब्जेक्ट आणि सब्जेक्ट म्हणजे कर्ता, हा सब्जेक्ट आणि क्रियापद म्हणजे वर्ब नेहमी सोबत येतं इंग्लिश भाषेमध्ये. बघा इकडे, ही स्टडीज फॉर 2 hours इन द मॉर्निंग एव्हरी डे. आता हा झाला तुमचा सब्जेक्ट ही, आणि हा झाला वर्ब. हा नेहमी कशाच्या सोबत येतो? सब्जेक्टच्या सोबत. हे दोघं नेहमी सोबत असतात. ही स्टडीज. आता खरं तर अभ्यास करण्याला आपण स्टडी म्हणतो. आता मराठीतला अजून एक दोष सांगतो तुम्हाला. शब्द टू शब्द ट्रान्सलेशन जेव्हा आपण करत असतो त्यावेळेस अभ्यासाला काय म्हणतो आपण? स्टडी. करण्याला शब्द काय माहिती आहे आपल्याला? डू. मग सरळ सरळ आपण काय म्हणतो? ही डू स्टडी. आता याच्यातही मिस्टेक आहेत.
ही सोबत डू येत नाही, ही सोबत डज येतो. ही डज स्टडी असं जर म्हटलं तर एक वेळ बरोबर येऊ शकतं. परंतु ही डज स्टडी असं न म्हणता इंग्लिशमध्ये डायरेक्ट काय म्हणतात, ही स्टडीज. पुढे काय लिहिलं, फॉर 2 hours इन द मॉर्निंग एव्हरी डे. अशा प्रकारे वाक्य तयार झालं. सब्जेक्ट नंतर आला व्हर्ब डायरेक्टली. ही होती पहिली पद्धत, तो रोज सकाळी 2 तास अभ्यास करतो. दुसऱ्या पद्धतीत काय सांगितलं तुम्हाला, रोज सकाळी तो 2 तास अभ्यास करतो. असंही वाक्य बनतंच ना मराठीत. मग अशी सोय इंग्लिशमध्ये सुद्धा असेल. इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, एव्हरी डे. याच्यापासून सुरुवात करू शकतो. हो, ही स्टडीज. आता ही जोडी फुटली का, नाही. सब्जेक्ट नंतर काय आला, व्हर्ब आला. इंग्रजीमध्ये एवढं लक्षात ठेवलं ना, सब्जेक्टमध्ये व्हर्ब येतो आणि प्रत्येक वेळा करण्यासाठी डूडस शब्द वापरण्याची गरज नसते. हे समजलं तर हे आरामात जमतं. ही स्टडीज. पुढे काय केलं, फॉर 2 hours इन द मॉर्निंग. हा फॉर म्हणजे 2 तास. 2 तास इथे आपण काहीच वापरलं नाही, परंतु जेव्हा वेळ येते तेव्हा वेळेसोबत आपल्याला फॉर शब्द वापरावा लागतो इंग्लिशमध्ये. आता ही साधी सरळ पद्धत होती वाक्य बनवण्याची. ओके, मराठीत आपण 2 प्रकारे वाक्य बनवलं. तो रोज सकाळी 2 तास अभ्यास करतो, रोज सकाळी तो 2 तास अभ्यास करतो. जसं हे दोन्ही वाक्य बरोबर आहे तसं ही स्टडीज फॉर 2 hours इन द मॉर्निंग एव्हरी डे. एव्हरी डे ही स्टडीज फॉर 2 hours इन द मॉर्निंग. हे दोन्ही वाक्य बरोबर आहेत. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवायची, व्हर्ब मराठीत नेहमी शेवटी येतो आणि इथे नेहमी सब्जेक्टच्या सोबत येतो. कोणतंही वाक्य तुम्ही तयार करू शकतात. आता मी शाळेत जातो. तुम्ही काय वाक्य लिहिलं, मी शाळेत जातो. आता या वाक्यामध्ये हा सब्जेक्ट आहे, हा व्हर्ब आहे. व्हर्ब कुठे गेला पोरांनो, मित्रांनो, शेवटी गेला. इंग्लिशमध्ये मात्र कसं होणार, ही गोज. हा व्हर्ब कुठे आला, ही सोबत आला. ही गोज टू स्कूल. कोणतंही वाक्य तुम्ही बनवा, अशी अनेक वाक्य बनवा. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही वाक्य टाका. तुम्हाला लगेच लक्षात येईल की मराठीमध्ये व्हर्ब जातो शेवटी, इंग्लिशमध्ये व्हर्ब येतो सब्जेक्टच्या नंतर. याची खूप प्रॅक्टिस करा. आणि प्रॅक्टिस करताना व्हर्बला एस लागतो, ही, शी, इट सोबत. हे लक्षात ठेवा. बाकीच्या सब्जेक्ट सोबत काही लागत नाही. स्टडी वापरा. आता आय असेल तर इथे गो वापरू, आय असेल तर स्टडीजच्या ऐवजी स्टडी वापरू. बस एवढं लक्षात ठेवा आणि प्रचंड प्रॅक्टिस करा. इतकी प्रॅक्टिस करा, इतकी प्रॅक्टिस करा की तुम्हाला स्वप्नात सुद्धा चुकलं नाही पाहिजे. चांगल्या विद्यार्थी आणि वाईट विद्यार्थ्यामध्ये फरक काय असतो, वाईट विद्यार्थी तर काहीच करत नाही, पण चांगला विद्यार्थी आणि ॲव्हरेज विद्यार्थ्यामध्ये फरक काय असतो, तर चांगला विद्यार्थी शिक्षक जेवढं शिकवतो त्याच्यापेक्षा जास्त तो प्रॅक्टिस करतो. शिक्षक जेवढं शिकवतो तेवढ्यावर अवलंबून राहत नाही, त्याच्यापेक्षा जास्त प्रॅक्टिस करतो. ॲव्हरेज विद्यार्थी काय करतो, शिक्षक जेवढं शिकवतो तेवढंच लक्षात ठेवतो, तेवढाच अभ्यास करतो. प्रॉब्लेम होतो. तुम्हाला जर अर्जुन व्हायचं असेल तर शिक्षक शिकवेल त्यापेक्षा अधिक तुम्हाला प्रॅक्टिस करत राहावं लागेल. म्हणजे तुम्हाला फक्त पक्षाचा डोळा दिसेल आणि 100% तुमचा जो वेध आहे तो अचूक लागेल. म्हणजे तुमचं टार्गेट आहे ते पूर्ण होईल. इंग्रजी भाषा आत्मसात करणं हे काळाची गरज आहे. हे इंग्रजी भाषा आत्मसात करणं म्हणजे फक्त पोपटाचा डोळा दिसणं. अचूक वेध घ्या, प्रॅक्टिस करा. शिक्षक जेवढं शिकवेल, मी तुम्हाला 2 वाक्य शिकवेल, पण तुम्हाला हजारो वाक्यांची प्रॅक्टिस करावी लागेल. तरच तुम्ही इंग्रजी आत्मसात करू शकतात. वाघिणीचं दूध म्हणतात त्याला. याच्यामुळे मिळणारी ताकद किती आहे याचा तुम्ही अनुभव घेऊ शकता. ओके, थँक्यू. अजूनही ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये छान छान कमेंट्स करा. वाक्य बनवून पाठवा इंग्लिश आणि मराठीमध्ये. धन्यवाद.